तर नमस्कार कोल्हापूरकर. तर मी टीव्ही नेक्स्ट म्हणून विशाल खांडेकर. तर आपल्यासाठी कोल्हापूरचे जे इन्फ्लुएन्सर आहेत मोठे, जबरदस्त नाव आहे कोल्हापूरमध्ये, नाद करायचं नाही. ऋषी भाऊ आपल्याला भेटायला आलेत आणि आपण ऋषींना विचारून घेऊया की आपल्याला राजकारण जे बघताय तुम्ही ऋषी भाऊ काय, तर सगळा विस्कुट वाढायचा आहे बरोबर आहे. कोल्हापुरात काही नाही, कोण कुठं उड्या मारायला लागले रात्रीचं कळत नाही. एकदा भाजपमध्ये सकाळी उठलाय काँग्रेसमध्ये, हे काय सगळं इस्कट. त्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? तत्वनिष्ठा बंबात गेल्या. एक सुद्धा कुणाला राहिलेलं नाही की हे ते पक्ष, तर पक्षाचं राहिलेलंच नाही. आता जिकडं खुर्ची तिकडं चांग भरलं. मला खुर्ची पाहिजे, मला पैसा पाहिजे, मला सत्ता पाहिजे, तिथंच विषय सगळा गंडा लागलाय. पण मी काय म्हणतोय, जर ह्याऐवजी लोकांनी विकास कामाकडे लक्ष देऊन जर गोष्टी केल्या तर डेफिनेटली कोल्हापूरचा विकास होईल. पण ही जे आता चालू आहे हे अक्षरशः म्हणजे किंमतच नाही. अगदी म्हणजे नॅशनल लेवलला असेल किंवा आपल्या स्टेट लेवलला असेल, आता कोल्हापुरात पण तोच प्रकार चालू आहे. कोण पण यायचं, कुणाला पण चिकटायचं. म्हणजे त्यामध्ये आता मतदार जे आहेत आपली, त्यांनी मतदान कोणाला करायचं हाच विषय झाला आहे. आणि त्यात विषय काय माहिती आहे का, सगळे जे इच्छुक उमेदवार आहेत की नाही, सगळे इच्छुक उमेदवारच आहेत. कोण कुणाला मतदान करायचं हेच मला समजणं झालं. ती आणि गोष्ट जी खरोखर चांगली आहेत त्यासनी पुढे जायला मिळेना, ती मागच आहेत कुठेतरी. आणि जी बिनकामाची आहेत, ज्यांची थोबाड पण कधी बघायला नाहीत आपण, ती कुठेतरी पुढे गेल्यात आणि त्यांना आता तिकीट मिळाल्यात. त्यापैकी काही जण आहेत. पण मी म्हणतोय की यामध्ये सुद्धा आता आपली जे जनता आहे, जे आता मतदान करणार, तिने ह्या गोष्टीतून एकच विचार करायचा, खरोखर 10 वर्षात इलेक्शन नव्हते आपल्या इथं. ह्या 10 वर्षात कुणी काम केले? कुठलीही सत्ता नाही आहे, कुठली खुर्ची नाही, कुठला पद नाही. ते नसताना 10 वर्षात ज्यानं कामं केल्यात त्यालाच निवडून दिलं पाहिजे. हेच महत्वाचं आहे. आता काय माहिती आहे, सगळं पैशावर करायला लागलेत कोल्हापुरात. आणि जो उमेदवार आहे की नाही, खरा उमेदवार कुणा म्हणायचं आहे काय ऋषी, ज्या घरात कोणतरी मेलं तर तो मशानभूमीपर्यंत येतोय, त्याचं प्रेत हे झाल्यानंतर त्याचा माती उचपर्यंत त्याच्या घरात जातोय की नाही, तो खरा उमेदवार आहे कोल्हापूर, असं मला वाटतंय. एरियामध्ये राहणारी जनता ही आपली फॅमिली आहे, हे समजून जो काम करतोय तो खरा उमेदवार आहे. हे खरं पैशाकडनं सगळं हे झालंय. पण आता पैसे बघताय ना की रात्रीचा, आता एखादा जर कोणतं चांगला जर असेल उमेदवार, म्हणजे त्याचं ग्राउंड लेवलला जर काम असेल काय, तर त्याला सुद्धा डावललंय पक्षाने. आणि म्हणजे जो काय म्हणते त्याला असं झालं की बाबा की पैशाचं पोतं नेऊन ठेवले आणि त्याला हे दिले. म्हणजे असं झालं की एक डोक्यात पण नाही कोल्हापूरवाल्यांचे की ह्याला तिकीट मिळेल, त्यांना तिकीट दिल्यात. नको त्यांना तिकीट मिळायला लागल्यात. जो बाबा काही करतच नाही. मी तेच मगाशी म्हटलो, नवीन आलाय काय, कोणतरी नवीन चेहरा आहे. आता इलेक्शन लागली किती दिवस झाला आपला, आता चालू चर्चा, 1 महिना 1.5 महिना 2 महिने झाला. तेव्हापासून फक्त जो फिरा लागलाय, गावभर पोस्टर लावा लागलाय. ते पोस्टरचं एक मी बोलणार आहे त्यामध्ये, की गावभर पोस्टर लावून जनतेला त्रास देणारा हा उमेदवार नाहीच आहे. आता पोस्टरच्या पैशात की नाही मी खड्डं मोजवलं असतं कोल्हापूरमध्ये 1 नंबर कोल्हापूर. खड्ड्यावरनं विषय केला. आता गेली 2 वर्ष झालं मी आता काम करायला लागलोय, त्यामध्ये खड्डे आहेत. आता प्रशासन असू दे, पण शेवटी आपल्या इथं कोणतरी नेता आहेत, त्यांनी त्या प्रशासनावर ते बर्डन आणून, बाबा ह्या रस्त्याला खड्डा पडलाय एवढा मुजीव, इथं कचरा पडलाय काढ. आता मी परवा याचा नदीचा व्हिडिओ केला, नदीमध्ये कचरा डायरेक्ट गटर मिसळायचं चालू आहे. आपलं ह्याचा पण व्हिडिओ टाकला मी रंकाळ्याचा, तिथं जर डायरेक्ट रंकाळ्यामध्ये गटर मिसळायचं चालू आहे. ह्या गोष्टी सगळ्यांना दिसतात. पण ह्यावरती आवाज उठवणारे जे कोण आता आपले उमेदवार असतील त्यांचाच विचार केला पाहिजे जनतेनं. बाकीचा कोणाचा नाही केला तरी चालतोय. का तर ही जी कामं करतात, आता मी बघितलं बऱ्याच, म्हणजे पेठेतले आपली काही उमेदवार असतील, बावड्यातले असतील, किंवा इकडे कदमवाडे असेल, किंवा इकडं वरच्या बाजूला कुठेतरी असतील, ह्यातले थोडे उमेदवार असे आहेत ते जनतेला आपली फॅमिली समजून कामं करून घेतात. नाही, आता मी कोल्हापुरात बघितलं की नाही, एक नेता असा आहे की त्याच्याकडे पैसा नाही आहे, पण तो प्रत्येक घरात पोहोचलाय. त्यानं आधार कार्ड काढून दिलंय, त्यांचं तुझं लायसन्स जर गाडीचं काढायचं असलं तर तो माणूस तिथं जातोय, सीपीआर मध्ये जातो. आणि एक जण असे आहेत की पैशाच्या जीवावर 8 वर्ष झालं, 10 वर्ष झालं, कधी रस्त्यावर गेला तर हात करणार नाही, आणि आता असा करायला लागलाय. मी परवा एक कंडिशन बघितली, सांगतो आता. एक मजेशीर किस्सा आहे. त्या नेत्याचं घर पुढं आहे, म्हणजे त्या उमेदवाराचं घर पुढं आहे. त्या रस्त्यानं जाता येता खड्डच खड्डा आहे काय. तो रोज त्या रस्त्यावरनं जातोय येतोय, त्याला खड्डा दिसला नसावा का मुजवा म्हणून, दिसला असणारच. पण त्याचं पोस्टर 10 ठिकाणी लावली.
त्या पोस्टरच्या खर्चात ते खड्डं मुजलं असतं, तिथल्या जनतेने त्याला निवडून दिलं असतं. पण मला नाही वाटत ते आता पोस्टर बघून ती जनता निवडून दिलं, कारण खड्डा आहे तरी पोस्टर लावून नुसतं ऍडव्हर्टाईज चालू आहे. तिकीट मिळालं का खरं? तिकीट मिळाले की मिळालं. मग ते तिकीट मिळाल्याच्या प्रमाणे ते पोस्टर लावलं की नाही, तेवढ्या किमतीचा रस्ता तर कर म्हणा. नुसता मार्केटिंग, मी काय म्हणतो मार्केटिंग, पोस्टरबाजी, टीव्ही ऍड किंवा ती मोबाईलवरती आता ऍड चालू, कॅम्पेन वगैरे चालू आहेत बऱ्याच यांची पक्षांच्या, रील बघताना आपल्याला दिसतंय ती. त्याच्यावर पैसा खर्च करण्यापेक्षा विकास कामावर जर केला असता आतापर्यंत तर हे करायलाच लागलं नसतं. आता ते ह्याचं पण तुम्ही बघताय, नगरपालिकेचे जे लोटणारे वगैरे कामगार असतात की नाही, म्हणजे एक एक जण असा आहे की नाही, तो नेत्याचा माणूस, तो मुकादमचा माणूस, हे पहिलं कोल्हापूरनं पहिलं बंद केलं 100% पाहिजे आणि 100%. प्रत्येक गल्लीत लोटला पाहिजे. काय त्या नगरसेवकाचं काम आहे की नगरसेवक झाल्यानंतर बाबा परवा त्या गटर व्यवस्थित आहे का, लोटलंय का? अहो गल्लीत एक एक वेळा मी लहान असताना की नाही, मी झोपलो तर घरात आमच्या आवाज यायचा खराट्याचा पहाटे, आणि आता खराट सुद्धा का नाही, म्हणजे त्यांच्या हातात खराट दिसत नाही. मी आमच्या एका ठिकाणची कंडिशन सांगतो, बघायला गेलेलो, दुपारी 2 वाजेपर्यंत काहीतरी ड्युटी असत्या, त्याच्या अगोदरी सकाळी 9 वाजता आली, 10 वाजता बरोबर काम चालू झालं, 12 वाजता पाण्याचा तांब्या पाहिजे म्हणून शेजारच्या घरात पाणी मागितलं, 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत शांत तिथंच बसायचं, काही काम म्हणजे काय झालं माहिती आहे, कोल्हापुरात हेच आहे की बाबा गोष्टीवर लक्ष देणारी जी कोण माणसं आहेत की नाही, धनीवालीच नाही ना. हा ते राहू दे, मी म्हणतो नाही आता राहू दे, नगरसेवक राहू दे, आताची कंडिशन आहे ठीक आहे, पण आतापर्यंत अधिकारी घ्यायचे, त्यांचं काम आहे का नाही, त्यांना पगार कसला मिळतोय? हा, त्यांना पगार त्याच गोष्टीचा मिळतोय ना, की बाबा तिथं त्या गोष्टी व्हायला लागल्यात का? आजच रिसेंट आता त्यांनी तर फोन केलेला मी मगाशी एका व्यक्तीला, एका भागामध्ये पाणी नाही, पाणी नाही म्हटल्यावर मी त्यांना विचारलं पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे, गेल्या दिवाळीपासून तुमच्या एरियामध्ये पाणी तर ह्या एरियामध्ये येत नाही आणि हा एरिया तुमच्याकडे आहे ॲज अ अधिकारी म्हणून. त्यांनी 10 कारणं मला दिली, तिथं कॉन्क्रिटीकरण केलंय, तिथं आम्ही कॅमेरा ढकलला, त्या आतमधनं सगळं आम्ही चेक करायला लागलोय, पायपिंग बिपिंग. मी म्हटलं तुम्ही कारणं द्यायला ह्याच्यामुळे दिरंगाई व्हायला लागल्या, म्हटलं दंड कोणाला लावायचा? आम्ही बिल भराय 1 दिवस 2 दिवस जर लेट झाला तर आम्हाला दंड बसतोय, कापायलाच येते डायरेक्ट. आणि दुसरी गोष्ट काय म्हणते, आपल्या कोल्हापूर का पाठीमा राहिले सांगतो, एक एक खेडेगाव कधी सुधारले तर कोल्हापूर सुधारेल. ह्यो आमदार खासदार ह्याचा त्याचं भांडणं, त्याची आणि ह्याची दोस्ती तुटली, तो त्याच्या कानात बोलतोय, त्याला तिकीट मिळतंय, ह्या सगळं कोल्हापूर पाठीमा. कार्यकर्त्यांनी पहिला समजून घ्यायला पाहिजे की आपण आता कोणाच्या मागणी फिरायला लागलोय. माझा साहेब म्हणताना त्यो साहेब इथं कामं करायला आहे का, तर त्याला पाठबळ द्या, नसेल तर देऊ नका. उदाहरणार्थ परवा दिवशी मी आता उदाहरण सांगतो तुम्हाला, निगवे बावडाचा रस्त्याचा व्हिडिओ मी केलेला होता, सारख्याच मध्ये केलेला व्हिडिओ, म्हणजे येताना गाडी ड्राईव्ह करायला लागलोय आणि म्हणतोय एवढा खतरनाक बाद रस्ता तुम्हाला दाखवतोय बघा, रस्ता तरी विमान उतरला असं गुळगुळीत आहे, तो रस्ता तयार होतोय आणि आमच्या इथं कोल्हापूर शहरातला रस्ता तयार होत नाही. म्हणजे कुठंतरी पाणी मुराले, कुठंतरी पैसा गायब आलाय, कोणाचा तरी किस्सा गरम व्हायलाय आणि कुठली तरी तिजोरी गारवी आल्या. ह्या गोष्टी या कार्यकर्त्यांनी जनतेनं समजून घ्यायला पाहिजे. आता कोल्हापुरात तुम्ही म्हटला असता की नाही, प्रत्येक घरात रविवार असू दे, बुधवार असू दे, मटण असते. मटण जर नसलं अंड्याची आमटी कर 100% म्हणजे असते. आणि आता काय झालं माहितीये का, उमेदवार आला उभारला की नाही, शेवटच्या 2 दिवशी बकरी कापत्यात मटण. मग माझं म्हणणं काय माहिती, कोल्हापूरचे जे आपले नागरिक आहेत रोज मटणावर आहे, रोज मटण. आपल्या कोल्हापूरला की नाही मटण म्हटलं की मेलेला माणूस उभारून राहील 100%. काय तर आता आपण कोल्हापूरकरांनी एकच करायचं बघ, काय माहितीये मी का, आता जनतेला सांगतो की 4 मटणाच्या फोडी, त्यानंतर दारूची काही थेंब काय आणि 4 पैसे, या गोष्टीला न भाळता तुम्ही फक्त विकास कामाकडे लक्ष देऊनच उमेदवाराला पाठिंबा द्या. ते उमेदवार जर घंट्याची कसली कामं करत नसेल तर त्याच्या मागणे फिरून उपयोगाचं नाही. कारण 4 फोडी खायला आपण राव आठवड्यातनं पावशेर मटण तुंबडतोय सकाळ संध्याकाळ, घरात आपल्या काही कमी आहे का? त्या मटणासाठी फिरायची गरज नाही, त्याच्या मागणं जेवणाच्या मागे लागू नका, पैशाच्या मागे लागू सुद्धा नका. मटण असलं की नाही गाड्यावर आणि 50 रुपये खाऊन येतोय, चिकन आणि खाणं खाणं ती वेगळी. गल्लीला 10 चिकन गाडं झालं. मग ते आता जरा रस्ता लेट झाला होणार आहे म्हटली, त्यातनं आणि 50 खातोय आपला कोल्हापूरचा माणूस आहे, जरासा पोटाला आधार होते म्हणून. तर आता कधी कोल्हापूरच्या म्हणजे लोकांना सांगायचं आहे की नाही, आपलं इमान विकायला नको कोल्हापूरच्या लोकांनी एवढ्या मटणासाठी. मटण रोज खातोय, पैसा बक्कळ मिळवा लागलोय, नाव तरी नाद खोळा आहे आपल्या कोल्हापूरचं. कोल्हापूर म्हणजे माणुसकीचं गाव. तर ह्या ठिकाणी फक्त मी म्हणतोय की माणुसकी बघा, माणुसकी, विकास कामं, ह्या गोष्टी बघूनच त्या उमेदवाराला निवडून द्या, बाकीचं यातनं काही नाही. आणि माझं काय माहिती आहे ऋषीभाई, होत आहे पक्ष, अरे कशाला कुठला पक्ष पाहिजे, पक्ष नाही, काम केलं पाहिजे. ते अपक्ष असू दे नाहीतर कुठल्या पक्षातला असू दे, ते काम करतोय तर त्याला निवडून देऊया. आता मित्र 2 जण
संघ फिरत होते. इलेक्शन आली, दोघ जण बोलायची भांडणं. पण ह्यो भाजपमध्ये गेला, तो काँग्रेसमध्ये गेला, ह्यो अपक्ष झाला. अरे कशाला रे? पण ती सगळी एकत्र येतात तेव्हा हा. तेच महत्वाचं काय माहिती आहे मला, की तुम्ही इलेक्शनच्या वेळी भांडणं करता आणि एकत्र नंतर येतायसा की नाही. अरे नको रे, कोल्हापूरचा विकास बघा, की पहिला बघा विकास काय महत्वाचा आहे, कारण कोल्हापूरचं. गेली आता काय आम्हीच कोल्हापूरचं असून आमच्या मातीतल्या म्हणजे आम्ही ज्या मातीत जन्मलो त्या मातीला जर आम्ही नाव ठेवायचं म्हटलं तर की नाही, ते आम्हाला नाही बरोबरची काय. बरोबर आहे का? नाही बरोबर आहे की हा? बरोबर कारण आहे. अंबाबाईचं पार्किंग बाहेरनं गाड्या येतात, कुठं पार्किंग करू म्हणून म्हणतात. अरे कोल्हापूर डेव्हलप करा, हे करा, चांगलं करा कोल्हापूर. मी परवा पार्किंगचा विषय मांडला एक. आपल्या इथं बिंदू चौकातलं पार्किंग आहे, तिथं ई टॉयलेट आहे. हम्म. पहिल्यांदा म्हटलं ई टॉयलेट बघूया, म्हटलं काय मलाच जायचं असेल, आता बाहेर आलेला माणूस नंतरचा विषय, मला आता जायचं, मी बघूया चेक करूया, बंद आहे. त्याला इलेक्ट्रिसिटी पण चालू आहे तिथं, त्या रीलमध्ये टाकली मी. त्यानंतर म्हटलं राहू दे आता, हे बंद आहे. जनरल सरकारी आपलं असते ती कुठेतरी आहे का, हा. ते गेले, ती पूर्ण बंद आहे, तिथं पाण्याची पण व्यवस्था नाही. आणि ती बाथरूम जर कोल्हापूरची बघितलं की नाही, दारूच्या बाटल्या त्यो पुड्या. थुकायला, हा पुढ्या थुकायला तिथं जातोय का रस्ते. मला काय समजा पुढ्या खाऊन तिथं बसते का काय मला समजत परत राजारामपुरी डॉमिनोच्या समोरची मुतारी आरपार बळकांड आहे, त्याला कुठं पडदी नाही, काय नाही, आतमध्ये काय करायचं माहित नाही, ती कधी गठरीत पडलं माहित नाही. ह्या गोष्टीकडे का लक्ष नाही? ह्या गोष्टी बघणारच उमेदवार चांगला असू शकतो आता, मला तरी असं वाटतं इथनं पुढे. आणि जे अधिकारी आहेत ते तर मी तुम्हाला सांगतो, नुसता पैसा पगार, माझं घर चालते, विषय संपला, ह्याच्या व्यतिरिक्त काही काम नाही त्यांचं. आत्ताच्या आपल्या चर्चेत अनेक गोष्ट सांगतो. काल परवा घडलेली घटना की आपल्या एका कोल्हापूरच्या इन्फ्लुएन्सरला एका आयुक्त म्हणजे अतिरिक्त आयुक्त यांच्या पीएनं मुस्काड मारली. त्यानं लाईव्ह चालू केलेलं आणि त्या लाईव्ह मध्ये ती घटना थोडीशी रेकॉर्ड झाल्यानंतर मोबाईल काढून घेतला, झालं सगळं बॉम्ब झाली. म्हणजे जर हिनी कामं केलीत तर अशा घटना करायची गरजच नाही ना कोणाला उचलायची. तेच. मी चांगलं काम करतोय, लाव कॅमेरा, चल हा. विषय संपला. इथं कॅमेरा आणला की ते पळत सुटतात. मग हिंनी नुसतं आतापर्यंत काय काम केले? पगार, माझं घर चालतंय, माझं निवांत चालू आहे, माझी पोरं चांगल्या शाळेत शिकतात, संपला विषय. मग तुम्ही खड्ड्यातनं जावा नाहीतर तुम्ही कशातनं पण जावा. आता पाहुणा जर आला की नाही कोल्हापुरात, कोणाच्या पण घरात येऊन दे पाहुणा, एक 4 दिवस राहायला आला की नाही, ती येताना 5व्या 6व्या दिवशी तिकडे जातो आणि येताना गाजा बोजा घेऊन इकडे कोल्हापूरला राहायला येतोय का तर आमची माती आवडते. बरोबर आहे. मग त्याच्या पद्धतीनेच की नाही आमच्या आमदार खासदारांनी माझं एक सगळ्यांनी, माझा कुठल्याही पक्षाचा आपण नाही आहे का काय नाही, तर मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही आमच्या कोल्हापूरकडं आणि माझ्या कोल्हापूरकडं जरासं लक्ष द्या. कुठलाही पक्षाचा काही संबंध नाही ऋषी. तसं बघायला गेलं तर अदर शहरांच्या पेक्षा आपल्या इथं रेव्हेन्यू जास्त जनरेट होतोय असं मला वाटते. कारण आपल्या इथं बऱ्याच MIDC शेजारी पाजारी आहेत, त्यानंतर कोल्हापूरमध्ये एवढे बिझनेसेस आहेत, तर यातनं आपल्या कोल्हापूरचा चांगला रेव्हेन्यू जनरेशन आहे. आपलं कोल्हापूर अदर शहरांच्या पेक्षा जवळपास 10 वर्ष पुढं पाहिजे होतं, ते कुठेतरी मागं पडले. शेजारची काही शहर आहेत आपण बघतोय ती कितीतरी पुढे गेल्यात. कागदच बघितलं सण कसलं गुळगुळीत झालं, जबरदस्त केलं. आणि मोठं शहर म्हटलं तर बेळगाव कसलं गेलं, डेव्हलप केलंय. मग कोल्हापूर आपलं का मागं पडाले हीच मला जरा असं मागं कारण पडाले नेत्या म्हणजे मंडळांसाठी काय सगळं अवघड झालंय. म्हणजे गल्लीत एक नेता झालाय, गल्लीत म्हणजे की नाही त्या कोपऱ्या एक नेता, मध्ये अपक्ष उभारलाय, तिकडे एक नेता, आणि त्यात आता या 4 प्रभागाचा एक प्रभाग, त्यात 4 नगरसेवक, काय चाललंय कोणास ठाऊक. ह्याच्याऐवजी महापौर जर जनतेनं काढला असता तर 1 नंबर झाला असतं. ही 6 महिन्याला महापौर वाटून घेतात, ही पण गोष्ट चुकीची आहे राहू. ती फिता कापत त्याला ती महापौर पदाची काय नॉलेज येईपर्यंतच तिचं महापौर पद संपलेलं असते. आता 4 मतदान जी केल्यात, जो शाळा शिकलाय त्याला कळ ना. आता जर एखादा वयस्कर गेला तर तो 4च बटन दाबून म्हणजे 4 दाबून, हा एकाच EVM मध्ये अरे 4 बटणं. काय तर करताना म्हणजे ते म्हणजे काय माहिती तुम्ही आता Logical. कोल्हापूरचा आमदार खासदार तुमचं कोण असतील की मोठमोठे नेते, ते भांडत होते, भांडायला पाहिजे होतं. मुंबईनं करून घेतलं, पुण्यानं करून घेतलं सिंगल वह्य, तुम्हाला का होत नव्हतं? कोल्हापुरात नाही का होत नव्हतं? ह्यांच्यात आहेत दम नाहीत आमच्या नेत्यांच्यात. ह्याला अरे त्याचा नेता ह्याला मारतोय, त्याचा नेता त्याला मारतोय. अनेक अरे अनेक काय? पण माहिती आहे काय, अनेक प्रकार की घराण्याशाही हा. काय अगदी म्हणजे खाली ग्रामपंचायतीपासून ते वरती मंत्रालयापर्यंत आमच्याच घरातला माणूस पाहिजे, हे जरा चुकीचं आहे कुठेतरी. अरे तुम्हीच का, तुमच्यातलाच एक चांगला कार्यकर्ता हुडका, त्याला उभा करा उमेदवार म्हणून. अरे तुमच्याच घरातला माणूस कशाला अरे पाहिजे? एकाएकाची आयुष्य गेलं, त्याची चक्की पडली, त्याचं म्हणजे त्याची लाकडं मशानात गेली तर त्याला कधी अजून देणं झाले. ते उमेदवार हा म्हणजे नुसता तो नावालाच तो उमेदवार. नावाला त्यानं बाकीचं त्याची म्हणजे ते आमदार खासदार केला उभारलं की नाही, त्याचं वाटायला त्याची नावं घ्यायला ह्यो, आणि तिकीटच्या वेळी ह्यांच्या घरात नाही तिकीट. नुसतं त्यानं 17 उचलायच्या, आयुष्य काढायचं. काही मी पिढ्या अशा बघितल्यात, काही घरातल्या 2-3 पिढ्या 17 उचलण्यातच गेल्यात, अवघड त्यांना व्हॅल्यूच नाही. अहो बायका पोरं त्यांची रडत्यात. तुम्ही आयुष्य साहेबांच्या पाठीमाग फिरलं सा, आयुष्य साहेबासाठी घालवलं सा, साहेबांना काय दिलं त्याच्यापेक्षा काम केलं असतं तर अनेक बंगला बांधला असता.
कुठेतरी म्हणतात- एमआयडीसीत कामाला जरी गेला असता तरी बंगला बांधला असता. ह्याच्या तर- मागण्यात मिळून काय झाले. आणि ही कार्यकर्ती की नाही, यांना पण माझं एक म्हणणं आहे, का भांडतात एकमेकांबरोबर? कोण तो साहेब, काय संबंध त्याचा? तो निवडून येणार, तो पैसा छापणार, त्याचं घर मोठं करणार. अहो मी बघितले, एक हाय उमेदवार होता किंवा हाय झोपडी टाईप घरात राहायचा, आज बंगला बांधून राहायला लागलाय. त्याच्या कार्यकर्त्यांनी काय मिळालं? त्याचा कार्यकर्ते पण माझे मित्र आहेत, मी बघतोय त्यांच्या घरात जाऊन काय कसल्यात राहतात, अजून ती झोपडीतच आहेत. पण त्यांनी ज्या साहेबाला निवडून दिलं, साहेब साहेब म्हटलीत, तो साहेब आता बंगल्यात राहतोय आणि हे अजून आहे झोपडीतच. ही चुका लागले. माझ्या साहेबाला बोलला, त्याला मी कानात भांडणं. ह्याच्या घरात काही साहेब रोज जेवायला असतोय, साहेबांनी याला महिन्याचा बाजार भर दिला आणि साहेबापाशी असं मारला की त्याला साहेब मारला की मारला की. मग साहेबानं तुला काय त्याचा साहेबाचा बंगला तुला दिला? नाही हा? पण हे त्याचं ना, भांडण. होय. याला नंतर इलेक्शन झाली कोणी विचारणार नाही कार्यकर्त्याला, तर कार्यकर्त्यांनी पण ऋषीबाई तुम्ही सांगा की कसं वागायला पाहिजे कार्यकर्ते. कार्यकर्त्यांनी एकच, कोण साहेब नाही काय नाही. तुम्हाला ऍक्च्युअल आता एक ओपनली बोलतोय टीव्ही चॅनल मधनं, जो आपण साहेब ज्या व्यक्तीला म्हणतोय ते आपण फक्त आपल्या सेवेसाठी सेवक उभा करत असतोय. त्यांना साहेब म्हणून तुम्ही मालक म्हणून डोक्यावर चढवून घ्यायला लागलाय आणि त्यामुळे जनतेला होणारा त्रास ते त्या गोष्टीमुळे जर जनतेनं किंवा कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण ज्याला उमेदवार म्हणून निवडून देणार आहे त्या व्यक्तीनं सामाजिक सेवक म्हणूनच काम करायचं आहे, ना की मालक म्हणून. आज एक उदाहरण देतो, एखादी मंत्र्याची गाडी संत्र्याची गाडी जेव्हा जाणार असेल त्यावेळेला रस्ता ब्लॉक केला जातोय. का? तो मालक आहे. मालक ऍक्च्युअल आहे तो ट्रॅफिकमध्ये अडकलेला असतोय, उन्हात तापत असतोय, कुठेतरी अँब्युलन्स अडकलेली असते, त्याच्या मागे सगळं चाललेलं असते. आणि ह्यो जो नोकर आहे, जो आपण अपॉइंट केलाय पगारावरती की बाबा ह्यो समाजासाठी आपल्या काहीतरी काम करल, त्याच्यासाठी ग्रीन झोन असतोय, घुमत जातोय. काय गरज आहे? म्हणजे हे जो फरक आहे की नाही, ह्यो त्या कार्यकर्त्यांनी आणि या जनतेनं समजून घ्यायला पाहिजे की आपण मालक आहे, ती सेवक आहे. भाई तुला सेवक म्हणून निवडून दिलाय, कर कामं आमची. आता ऋषीबाई तुम्हाला माहित असेल की कारखाना सगळं चालू झाल्या उसाच, बरोबर आहे? रोडचं तर काय बोंबाली, आणि घरातली बाई आपलं मिस्टर येणार, पोरं बाळ वाट बघत असतात की आता येणार आहे त्यांनी, आल्यानंतर जेवायला बसायचं. पण असं आहे की नाही, कोल्हापूरमध्ये आपल्या येणारा माणूस टू व्हीलर वरनं घराकडे सळ येतोय का पोहोचलं नाही? का नाही गॅरंटी नाही. म्हणजे असं माणसं एक नाही की लागली तर तर रस्त्याचा खड्ड्याचा प्रॉब्लेम, त्यानंतर जेवढ्या प्रमाणात वाहतूक वाढल्या त्या प्रमाणात रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही. ट्रॅक्टर ट्रॉल्यांचं जे काय हे आहे म्हणजे नेण्या आणण्याची जी सिस्टीम आहे ती आपल्या इथं चुकीची आहे. तसं बघायला गेलं तर बाहेरच्या देशामध्ये शेतीमाल वाहतुकीसाठी सेपरेट रस्ते असतात. ओके, त्यांचं सगळं प्रायव्हेटली चाललेलं असते. आणि जे हायवे ते आमच्या इथं हायवेवर पण जो ट्रॅक्टरवाला असतोय सायकलवाला पण त्यात- सायकलवाला पण ते चालणारा पण त्यात. त्यातच. हे सगळं कुठंतरी की नाही सगळ्या नेत्यांनी, माझं काय मत आहे, हे पक्ष जाऊन देत बोंब, मला पक्षाची कुठल्या आपल्याला ऋषीबाई नाही, घ्यायची नाही. अजिबात नाही. माझं कोल्हापूर एक नंबर पाहिजे. मी छातीत कोण सांगू शकतो मी कोल्हापूरचा आहे, नाद करायचं नाही. जशी बाहेरची भले तुमचं बारामती असू दे, अकलूज असू दे, पुणे असू दे, मुंबई असू दे, सोलापूर असू दे, एक नंबर ऋषीबाई गेलं की नाही असं वाटतं आयला कुठेतरी अभिवृद्धी झाली. पण कोल्हापुरात हे काय माहितीये का आलं की नाही. तर तुम्हाला सांगतो की पुण्यातला आणि मुंबईतले मित्र अजून याला गावच म्हणतात. कोल्हापूरला गावात मध्ये खेडच झाली. तेच आहे. इथं कुठं कशाला परिस्थिती आहे माहिती, इथं माणूस इथं काय येतो माहिती, तांबडा तांबडा पांढरा पांढरा सकाळी. पायतान मिळते स्वस्त, पायतान मिळते, चांगलं होय. मिळते. हा. परत त्यानंतर तांबडा पांढरा मिसळ आणि अंबाबाईचं दर्शन हे केलं. आणि माधबा रोडला का नाही बारक्या पोरांचे कपडे 50 म्हणजे घरात घालायला माधबा रोडला फिरतात तिथं. म्हणजे काय माहिती आपलं कोल्हापूर नुसतं की नाही शॉपिंग मॉल झालंय. सारखं झाले. आणि खड्ड बाकीचं खड्ड बघितलं की नाही माणूस काय म्हणतो, हे परवा आमची दोस्त आलेली इथं मंडळी, ती म्हटली अरे मंगळावर गाडी चालवलं का वाटत होतं, मेन रोड तेवढा भरा वाटला, पण तिथं पण पार्किंगची बोंब. 50 फुटाचा रस्ता आहे, त्यात हिकंड निम्म तिकंड निम्म पार्किंग, त्यातनं एक एसटी चालली की तिच्या मागणच जायचं. म्हटलं ट्रॅफिकची बोंब आम्हाला लागली. जिथं आम्ही मेन रस्ता आतला आलो, जिथं गावात फिरायचं होतं तिथं खड्ड ढिगभर, त्या खड्ड्यातनं गाड्या अशी करत कधी एकदा पुण्याला पोचतोय झालेलं होतं त्यासनी. मग ही कंडिशन बाहेरच्या लोकांना वाटायला लागली एवढी, म्हणजे लाज वाटायला पाहिजे आपल्या इथल्या लोकांना, नेत्यांना, की आपलं कोल्हापूर किती घाण व्हायला लागले. सगळ्यात बेकार मी तुम्हाला आता यातनं सांगतो, हे सगळं झालं आपलं डेव्हलपमेंट बद्दल. पण आज माझ्या कोल्हापूरची आपली मित्रमंडळी बेंगलोरमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, बाहेरच्या देशामध्ये IT सेक्टरसाठी काम करायला जातात. कारण माझं कोल्हापुरात जागा नाही आहे काय, माझ्या कोल्हापुरात जागा आहे, माझ्या कोल्हापुरात पैसा आहे, माझ्या कोल्हापुरात ही जी डेव्हलप म्हणजे करू शकतो आपण. ह्या कोल्हापूरमध्ये आपल्याकडे जागा मुबलक आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही जाग्यावरती पाहिजे तेवढ्या IT सेक्टर उभा करू शकता. मी कॉलेजला होतो तेव्हापासून ऐकतोय की एकाच ठिकाणाचं नाव घेत नाही. आता रिसेंटली पण त्या विषयावर चर्चा झाली. म्हणजे आता माझी जवळपास दाढीची आणि डोक्याची केस पिकली,
पण तेच नाव ऐकायला मिळते आणि तिथं आज तागायत एक मुळा उभा केला मी बघितलेला नाही. मग आत्ता जेव्हा आश्वासन मिळालं खरं असेल कशावरून मी काय म्हणतोय ती एकच जागा आहे काय कोल्हापुरात एवढ्या जागा पडल्यात महापालिकेची आहे एमआयडीसीतल्या जागा आहेत कागल एमआयडीसीत कितीतरी जागा रिकाम्या आहेत द्या की IT पार्कला माझे ते मित्र आहेत का नाही जे कोण बाहेर कामानिमित्त गेल्यात ती परत माझ्या कोल्हापुरात येतील का सांगतो मी तुम्हाला त्यासाठी मला आता बोलताना पण हे वाटायला लागले ज्या वेळेला त्यांचे आई वडील इथं असतात आणि तो पोरग पुण्यात किंवा मुंबईत असते आता जाताना तिथं हायवेची पण बोंब माहिती आहे तुम्हाला जिथं 2-2.5 तास लागायचे 4-4 तास जायला लागले घरात वडिलांना किंवा आईला काहीतरी मेडिकली प्रॉब्लेम झाला तर त्या व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी आपण कोल्हापुरातलीच पोर आहे पण त्यांचं सक्क पोरग येऊ शकत नाहीत ते जर कोल्हापुरात राहून जर त्यानं धंदा केला नोकरी केली या IT सेक्टरमध्ये काम केलं तर डेफिनेटली तो घरातल्यांच्या बरोबर राहून करणार आहे त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम मला ती जर स्वतः आम्ही असणारच पण सक्क म्हणून काहीतरी असते का नाही माझे वडील उदाहरण देतो आमचे एक पाहुण्यातला आहे अमेरिकेत आहे का अमेरिकेला जायला लागलं आमच्या इथं नाही आहे आणि असलं तरी तेवढा पोटेन्शियल मिळत नाही तिथं लाखात पगार आहे इथं 15,000 आणि 20,000 पगारात पोरं राबवा लागल्यात इथं पण जर कॉम्पिटिशन वाढलं तर चांगल्या स्किलच्या पोरांसाठी डेफिनेटली चांगला पगार मिळणार आहे इथं काय म्हणते कोल्हापुरात भाई मटना बिटनाचा व्हिडिओ टाकायला नाद करत नाही कोल्हापूरचा एक नंबर हे कसला आहे बघ कट आलाय म्हणजे असं की बाकीचं बोंबाल सगळं हुल्लडबाजी नुसती हुल्लड आपल्या इथला सिव्हिक सेन्सचा विषय घेऊया रस्त्यावर गाडी कशी चालवायची माहित नाही त्यानंतर ते आता काही गोष्टी मी बोलू शकत नाही पण बोलतो की बाबा काही गोष्टी काही जण खातात आणि थुकतात रस्त्यावर आपण ही रस्ता खराब नाही झाला पाहिजे ही गाडीतून जाताना वॉटर बॉटल नाही टाकली पाहिजे प्लॅस्टिकचे कपडे ते बाहेर पडले नाही पाहिजे प्लॅस्टिकचा वापर कमी झाला पाहिजे दुकानदारांनी आता डायरेक्ट ते प्लॅस्टिकच्या पिशव्या द्यायचं चालू केले परत एकदा त्यावरती कुठेतरी बडगा बसला पाहिजे प्लॅस्टिकच बंद झालं पाहिजे कचरा रस्त्यावर टाकतात का तर आमच्या दारात गाडी येत नाही त्याच्याऐवजी तुमच्या दारात गाडी येईल त्यावेळेला त्याचं ते उचलून नेल दारातच कचरा तुमच्या ठेवा त्याचं तू काहीतरी कलेक्ट करून जाईल ह्या साध्या साध्या गोष्टी नागरिकांनी केल्या पाहिजेत उमेदवारांनी काय केलं पाहिजे ह्याच्यात जो चुकीचा वाग आला त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आता तुम्ही प्राण्याचा जो विषय काढला तुम्ही प्राण्याचा येऊन गेला बिबट्या आपल्याला बिबट्या आणि कोल्हा कॉमन आहे पण परवाची माझी रील बघितली 5 दिवसापूर्वी टाकली दुपारची का संध्याकाळची मी टाकलेली खोड्यागत त्याच्या मागणं सगळं गाव हयो हियो आणि ते व्हिडिओ काढत फोटो काढत ते चालले बाकीचे म्हणजे काय चाललेलं मला काय कळालं नाही मी फक्त ते व्हिडिओ बघितला अरे म्हटली हे काय चाललंय म्हटलं यांचं तर त्या वन्य प्राणी आपल्या इथं काय यायला लागलाय तर शेजार पाजारची झाडं तोडायचं चालू आहेत आणि कोल्हा हा आपल्या उसात राहणारा प्राणी आपल्या ऊसतोडी चालू आहे त्यामुळे तो आला भरकटून चुकून ऍक्च्युअली कोल्हे वगैरे आपल्या इथं माळ्यात शिरली वगैरे तो एरिया जो आहे त्या एरियामध्ये तिकडच्या एरियात भरपूर बघायला मिळतात तुम्ही रस्त्यावरून जाता जाता एक असा कळपच दिसतो 10-15 कोल्हे एकत्र दिसतील तुम्हाला हिता आला असं नवीन नव्हतं त्याच्या मागणं फिरत जाय कोल्हापूर स्थितीत आला कोण दगड मारतोय कोण काय म्हणजे बिबट्याचं सुद्धा सांगतो बिबट्याची सुद्धा स्टोरी आम्ही रात्री लावली मी आणि धीरज म्हणून आमचा हे आहे बाचा दोघांनी आम्ही मिळून रात्री मेसेज आलाय का फॉलोअरचा म्हटले आम्हाला बिबट्या दिसलाय म्हटलं कन्फर्मेशन काय व्हिडिओ आहे का नाही ठीक आहे करूया धाडस म्हटलं हो जाऊ दे लावल्या दोघांनी स्टोरी आम्ही पहिल्यांदा त्यानंतर ही यंत्रणा फिरायला चालू झाली गावावर सगळ्या त्यावेळेला पण नंतर व्हिडिओ यायला लागले मला का तर मी पहिली स्टोरी लावलेली लोकांनी आपल्या फॉलोअर्सनं बघितलेली होती की भाई यानं स्टोरी लावली खुण्यागत त्याच्या मागणं ती माणसं काम करायला लागल्यात त्याच्या मागणं ती पळायला लागल्यात पोरं त्यांचा तो ग्रुप वेगळाच होता आपला रक्षकांचा आणि ह्याचा त्याचा ती पळत होती त्यांचं चाललेलं पण ती चालल्यात लगेच ह्याच्यावर टेरेसवर चढ त्या टेरेसवर चढ तिथनं खाली वाकून बघ मोबाईल काढ शूट कर हीच काय प्रकार हे कोल्हापुरात असलंच चालणार आणि पाहुण्याला व्हिडिओ कॉल करून अरे कोल्हापुरात रस्ता दाखव पाहुण्याला म्हणजे पाहुणा येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय म्हणजे का प्राणी येतात ह्याचा विषय काय म्हणजे कोल्हापूरचा झाड साईडची नाही अनेक सांगतो प्राणी काय येतात आपल्या इथं माणुसकी भयानक आहे आणि त्या प्राण्यांना माणुसकी मिळते आपल्या शहरामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे प्राण्यांना सुद्धा समजते या शहरात किती माणुसकी आहे इथं आल्यानंतर तू कुणी आस हत्ती असू दे गवारेडा असू दे बिबट्या असू दे डायनासोर असू दे ते कुणाच्या बिचारा दारात गेलं तर त्याला खायला हे महत्वाचं ही कोल्हापूरची माणुसकी जबरदस्त आहे म्हणून या कोल्हापूरला आपल्या माणुसकीचं गाव म्हटलं मला वाटतं त्या कोल्ह्याला आणि बिबट्याला कोणतरी जेवण घातलं 100% त्याशिवाय
असं भरकटणार नाही. आणि मला वाटतं ते जेवण खाल्ल्यानंतर ते कोणतरी बघितले आणि ती इस्क्यात गावली. इस्क्यात गावली. तर काय माहिती आहे का, आपले कोल्हापूरची माणूस की चांगले आहे ऋषीभाई. तर कोल्हापूरच्या नागरिकांनी पण सांगा आणि बाकीच्या लोकांना पण सांगा की कुठलाही उमेदवार आपल्याला जेवण वगैरे काही देत नाही. एक दिवस आपल्याकडे पैसे नसलं काय तर उपाशी राहू, पण कुणाकडे नाही, हात पसरू नका. कोल्हापुरात एक दिवस सुद्धा कोण उपाशी राहत नाही. हे पण एक वेगळं काय हे आहे. नाही, नाही, ती आलेल्या लगेच माणसाला- शेजार तर लगेच म्हणतोय तर काय झालं बाबा उपाशी पैसे घेऊन टाक, खाऊन टाक. जेवाय माझ्याकडे घरात जेवण केले मस्त आणि रक्ती मुंडी आणली आहे. हे काही विषय संपला नाही. विषय, तोच विषय. इथंच विषय संपला. तर एकच मी आता नागरिकांना असेल किंवा कार्यकर्त्यांना एकच छोटीशी गोष्ट सांगतो, किंवा 4 फोडी मटणाच्या 2 नोटा हिरव्या किंवा 1 नोट हिरवी किंवा कुठल्याही गोष्टी असतील, या गोष्टीच्या मागे पडू नका. योग्य उमेदवाराला निवडून द्या, जेणेकरून आपल्या कोल्हापूरचा विकास होईल. तुम्ही बाहेरच्या शहरामध्ये गेल्यानंतर जसं तुम्हाला फील होते की इथं आल्यानंतर आपल्याला काहीतरी चांगलं बघायला मिळालं, चांगल्या गोष्टी बघायला, वातावरण चांगलं मिळालं, प्रदूषण विरहित गोष्टी बघायला मिळतात तिथं किंवा फील करायला मिळतात, त्याच गोष्टी आपल्या शहरात पण झाल्या पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे. तर कोल्हापूरचा रांगडा रॅपर बोंडलेस रॅपर आणि बघत राहा टीव्ही नेक्स्ट मराठीने आपल्या बरोबर कोल्हापूरचा एक जबरदस्त इन्फ्लुएन्सर म्हणजे ऋषीभाई आलेला आहे. आणि ऋषीभाई आम्हाला तुम्ही स्टुडिओमध्ये येऊन आमच्या बरोबर जी मुलाखत केली किंवा ज्या आमच्या टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये येऊन तुम्ही जे मुलाखत केली खूप छान वाटलं आणि जबरदस्त वाटलं. म्हणजे असं वाटलं की बाबा की नाटक करायला नाही. म्हणजे कसा माहिती आहे, ज्या काही कोल्हापूरच्या समस्या आहेत त्या बाबा खरोखर जबरदस्त मांडल्या. 100% म्हणजे कसा माहिती आहे, सगळ्यांना कळू दे आपलं कोल्हापूर काय आहे आणि कसं आहे ते. चालेल, धन्यवाद.